निमित्तानं परमात्म्याचं नामस्मरण करायचे। सर्वांनी मोठ्या प्रेमानं नामसंकीर्तन करूया, नंतर कथेला त्या ठिकाणी प्रारंभ
गोपाल राधे राधे गोविंद राधे गोपाल राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे गोविंद एकच आहे मला तेवढंच वाढवा. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुनीत बेस कमी करा. पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या या दर्जी बोरगाव नावाच्या पवित्र गावामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू चिन्मयानंद स्वामी महाराज यांच्या 102व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे आयोजित केला जाणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये यावर्षी भगवान श्री कृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन प्रतिमूर्ती, श्रीमद भागवत कथा, भागवत महापुराण आणि त्या श्रीमद भागवत कथेचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. सज्जनांनो, गेल्या 5 दिवसापासून सुरू असणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कथेचा आपला हा 6वा दिवस आहे आणि या 6व्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व स्वामी भक्तांनी, कृष्ण भक्तांना माझा प्रणाम. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा मंदिरातील देवतेची कथा नसून भगवान कृष्ण परमात्म्याची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. आणि म्हणून या कथेचा विचार आपण 6 दिवस झाले या ठिकाणी करत आहोत. आजचा हा सेमीफायनलचा मॅच आहे, बरोबर आहे का नाही? उद्या याचा फायनलचा मॅच होऊन ही कसोटी सामना या ठिकाणी संपवण्यात येईल. आजचा हा सेमीफायनल आहे, 6वा दिवस. उद्या सकाळी 1-2 तास कथा होईल आणि या कथेला विराम दिला जाईल. 7 दिवस चालू असणारा हा आनंद उद्या या वेळेला मात्र या आनंदाला मुकावं लागणार. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कथा आणि त्या कथेचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. सज्जनांनो, प्रभूचं चरित्र अपूर्व अगम्य जीवनाचं चरित्र आहे. प्रभूचं चरित्र हे गोकुळातल्या कृष्णाचं चरित्र म्हणून कधी ऐकू नका, तर हे आपल्या जीवनाचं चरित्र आहे म्हणून ऐका. कारण आपलंही जीवन तसंच आहे. आपलंही जीवन अनेक समस्यांनी भरलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख आहेत, आपल्या जीवनामध्ये अनेक संकट आहेत आणि त्या सगळ्या संकटातून खऱ्या अर्थानं बाहेर निघण्याचा मार्ग जर आपल्याला कोण देत असेल तर तो मार्ग आपल्याला फक्त परमात्मा तत्व देत असतो. आणि म्हणून त्या परमात्म्याच्या कथेचा विचार आपण करावं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल. शुकदेव भगवंत राजा परीक्षितीला गंगा मैयाच्या किनाऱ्यावर बसून या ठिकाणी ही भागवताची कथा वर्णन करून सांगतात. दशमस्कंदाचा विचार करत असताना आपण भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म, परमात्म्याच्या चरित्राचा विचार, लीलांचा विचार आपण त्या ठिकाणी केला. भगवान कृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये अनेक लीला केल्या, अनेक चरित्र केलं. लक्ष द्या माझ्याकडे. एवढा मोठा देव, पण एवढ्या मोठ्या देवानं सुद्धा माती खावी. लहान लेकरासारखं देव माती खात होता. यशोदा मातेने विचारावं, कृष्णा माती खाल्लीस का? देवानं म्हणावं, नाही आई गाई, नाही खाल्ली म्या माती. मी माती खाल्ली नाही. स्वतः देवानं माती खावी.
एवढा मोठा देव पण किती लहान झाला की यशोदा मैयानं त्याला उखळाला बांधावं. माझ्याकडे लक्ष द्या, फार प्रेमानं ऐका चरित्र, थोडं लक्ष देऊन ऐका, इकडे तिकडे न बघता पूर्ण लक्ष माझ्याकडे द्या. देवाला उखळावं बांधावं. सुखदेव सांगतात, राजा एवढा प्रभू भावे पण तेने संपुष्टी राहावे. एवढा मोठा देव पण किती लहान झाला बघा. मला असं वाटतं की ज्या माणसाला आपला मोठेपणा जगाला कळावा असं वाटत असेल, त्या माणसाला मोठेपणा असून सुद्धा लहान व्हावं लागतंय. तुम्ही जर लहान होत असाल तर लोक तुमची किंमत करतील. तुम्ही जर मोठेच होत असाल, मोठेच म्हणत असाल तर लोक तुम्हाला इज्जत देणार नाही. एक वाक्य लिहून ठेवा, या जगामध्ये ती माणसं मोठी असतात जी माणसं दुसऱ्याला मोठं समजतात, आणि या जगात आई ती माणसं लहान आहेत जी माणसं स्वतःला मोठं समजतात. या जगामध्ये स्वतःला कधीच मोठं समजायचं नसतं. मोठं समजायचं असलं तर दुसऱ्याला मोठं समजायचं. दुसऱ्याला ज्या दिवशी मोठं समजायला शिकाल त्या दिवशी तुम्ही आपोआप मोठे व्हाल. कधीतरी आपण आपल्या माणसाला मोठं म्हणलं पाहिजे. कधीतरी आपण आपल्या माणसाचं कौतुक केलं पाहिजे. आपण कधी आपल्या माणसाचं कौतुकच करत नसाल. मी तर एक नेहमी वाक्य सांगतो, आपल्या माणसाच्या चुका हा एकांतात सांगायच्या असतात आणि कौतुक हे चार चौघात करायचं असतं. आपल्या लेकराचं चुकत असेल तर त्याला एकांतामध्ये घेऊन सांगितलं पाहिजे की तुझं इथं चुकतंय म्हणून. पण आपल्या माणसाचं, आपल्या लेकराचं कौतुक हे समाजामध्ये करणं ही गोष्ट अतिशय गरजेची आहे. पण दुर्दैव असं आहे की समाजामध्ये बऱ्याचदा खूप वाईट वाटतं की काही लोकांना आपण खूप चांगलं समजत असतो, पण वाईट त्या दिवशी वाटतं की आपण खूप चांगलं समजणारी माणसं सुद्धा आपल्याला फालतू समजायला लागले, आपल्याला चुकीचं समजायला लागले की जीवन जगण्याची मजा निघून जाते. काही लोकांना आपण आपल्यापेक्षा जास्त इज्जत देतो, आपल्यापेक्षा जास्त किंमत देतो. बघा, प्रत्येकाच्या जीवनात अशी माणसं असतात की आपण आपल्या स्वतःपेक्षा दुसऱ्याची रिस्पेक्ट करतो, आदर करतो. पण वाईट त्या दिवशी वाटतं की ज्यांचा आपण आदर करतो ती लोक आपल्याला वाईट समजतात. त्या दिवशी असं वाटतं की जीवनात मजा नाही. पण एकच आहे, लोकांनी वाईट म्हणू द्या नाही तर चांगलं म्हणू द्या, आपण आपलं चांगलं काम करायचं. मी तर नेहमी सांगतो की झूठ को सच कहने की मुझे कलाकारी नहीं आती. झूठ को सच कहने की मुझे कलाकारी नहीं आती. बेशक लोग मुझे गलत समझो लेकिन मुझे गद्दारी नहीं आती. लोकांनी आपल्याला चुकीचं समजलं हरकत नाही, पण आपण गद्दार कधी व्हायचं नाही. ज्यानं आपल्यावर उपकार केलेत त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता भाव ठेवला पाहिजे. नीट ऐका, प्रस्तावनेत मांडतो. आपल्या पडत्या काळामध्ये ज्या लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं असतं नाही, त्या लोकांना आपण किती जरी मोठे झालो तरी विसरायचं नसतं. आपलं दुर्दैव हे की आपण ज्यांच्यामुळं मोठे आहोत त्यांनाच आपण कधीतरी आपला मोठेपणा दाखवत असतो. आपल्या आई वडिलांमुळे जर आपण मोठे असू तर आपल्या आई वडिलाच्या पुढे हे नाही सांगायचं की मी मोठा महाराज आहे, मी कलेक्टर आहे, मी डॉक्टर आहे. तू डॉक्टर आहेस, तू महाराज आहेस, तू कलेक्टर आहेस, पण तू मायबापामुळे आहेस. ऐकताय ना तुम्ही सगळं लक्ष देऊन? आपण ज्यांच्यामुळं मोठे आहोत ना त्यांचे उपकार कधी विसरायचे नसते. म्हणून मी त्या दिवशी वाक्य बोलून गेलो, आई की या जगात माणूस कोणताच वाईट नसतो. वाईट असते ती त्याच्यावर आलेली वेळ वाईट असते. वाईट वेळ निघून जाईल, आज ना उद्या कधीतरी वाईट वेळ निघून जाईल. पण वाईट वेळेला बदललेली माणसं आयुष्यभर लक्षात राहत असतात. दुर्दैव असं आहे की आपण त्या बाजारात राहणारी माणसं आहेत की ज्या बाजारात फक्त आपल्या दुःखाचा बाजार केला जातो. आपण दुःख एखाद्या जवळ मांडलं तर त्या दुःखाचा बाजार या जगामध्ये केला जातो. त्या जगामध्ये आपण राहणारी लोक आहोत. इकडे हो, झालंय, उद्या थांबायचं. ही कथा विराम घेणार आहे. मला माहित नाही की एवढं चांगलं पुन्हा तुम्हाला कोण सांगल काय, मला माहित नाही. मला एक पक्क माहिती आहे, मला एका गोष्टीवर गर्व आहे की माझा कदाचित एखाद्या वेळेला अभ्यास कमी असेल, माझी योग्यता कमी असेल, माझी पात्रता नसेल, पण प्रत्येकाच्या घरापर्यंत ही कथा पोहोचण्याचं काम मी माझ्या भाषेतून करतो की प्रत्येकाच्या घरात गेली पाहिजे. कथा उद्या संपणार असेल पण तुमच्या दृष्टीनं संपणार असेल, पण माझ्या दृष्टीनं तर ही कथा उद्या संध्याकाळपासून सुरू होणार आहे. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊ. ही कथा उद्या संध्याकाळपासून सुरू झाली पाहिजे, कारण 7 दिवस जे ऐकलंय ना ते आचरणात आणायला उद्या संध्याकाळपासून सुरुवात केली की ही कथा सफल झाली.
कळते माझं बोल? आणि ते आपल्याला करायचं. भागवताच्या कथा माहिती आहेत, ग्रंथ उघडून पेणारी माणसं आहेत, ग्रंथ पाठ आहे. इथं बसलेल्या अशा माता भगिनी की त्यांना श्रीमद भागवत पूर्ण कथा माहिती आहे. मी विषय काढला की ती पुढची कथा सांगू शकतात, सगळं त्यांना माहिती आहे. पण नुसत्या कथा पाठ असून महत्वाचं नाही ना. कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व, या गोष्टीला अर्थ नाही. पोथीचा ग्रंथ आहे आपल्या पुढं, पण अर्थाविन पोथी वाचू नये. नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचू नये. त्या कथेचा अर्थ कळायला पाहिजे, त्या कथेचं गूढ आपल्याला कळायला पाहिजे. फार प्रेमानं ऐका, माझ्याकडे पूर्ण लक्ष द्या. त्या कथेचं सार आपल्याला कळलं पाहिजे की नेमकं कथेचं सार काय. पण आपल्याला ते कळत नाही, आणि त्यामुळे आपल्याला कथा कीर्तनाची गरज आहे. आणि ही कथा कीर्तन आपण त्यामुळे ऐकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं त्या सगळ्या गवळणी बरोबर रास क्रीडा केली, रास लीला केली. भागवताचा मुख्य गाभा म्हणजे रास पंचायत. मुख्य गाभा म्हणजे रास आहे. काही लोक याला व्याभिचार म्हणतात, काही लोक याला व्याभिचार म्हणतील म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 5वा वेद गाथेमध्ये त्याचं खंडन केलंय की तुम्ही याला व्याभिचार जरी म्हणत असाल तरी मी त्याचं खंडन करतो. एक प्रमाण सांगून जाईल, तुका म्हणे त्यांचा धन्य व्याभिचार साधिले अपार निजसू. हो मान्य, तुम्ही जर म्हणत असाल की गवळणींनी व्याभिचार केला तर मान्य, आम्हाला गवळणींनी व्याभिचार केला. पण त्यांचा व्याभिचार सुद्धा एवढा श्रेष्ठ होता की त्यांनी व्याभिचार सुद्धा देवाबरोबर केला होता. काय मस्त आहे. तुम्ही जर म्हणत असाल की गवळणींनी केलेला व्याभिचार आहे, तर गवळणी करती देवाशी व्याभिचार, नाथांचं प्रमाण आहे ओवी भागवतात. गवळणी करती देवाशी व्याभिचार, सांडोनी आचार भ्रष्ट होती, तयाशी दिधले ते कवनाशी नाही. एखाद्या वेळेला तुम्ही जर त्याला व्याभिचार म्हणत असाल तर मान्य करू आम्ही, तो व्याभिचार आहे. पण गवळणीचा व्याभिचार सुद्धा एवढा श्रेष्ठ होता माय की त्या व्याभिचाराच्या व्याभिचार जरी केला तरी जगातलं सर्व सुख त्यांच्या पदरात पडलं होतं. कारण देवाबरोबर केला होता ना, भगवंताबरोबर केला होता ना. भगवंताबरोबर राहण्यामध्ये, भगवंतामध्ये सोबत आनंद वेगळा आहे. सोबत राहत होत्या. शरदाचं चांदणं त्या ठिकाणी पडलं की तुम्ही बासरी मी वाजवील कदंबाच्या झाडाखाली, आणि त्या बासरीच्या दिशेनं तुम्ही सगळ्यांनी यायचं. घरादाराचा, प्रपंचाचा, सगळ्या त्या गोष्टीचा त्याग करून गवळणी परमात्म्याच्या दिशेने येत होत्या. श्रीमद भागवतामध्ये असं वर्णन सुखदेव भगवंत राजा परीक्षितीला सांगतात की व्यासांनी असं लिहिलं की आपल्या पतीचा सुद्धा त्याग केलाय. लक्ष द्या माझ्या, गवळणीने आपल्या पतीचा सुद्धा त्याग केलाय आणि परमात्मा तत्वामध्ये त्या गवळणी विलीन झाल्या. राजा परीक्षितीने प्रश्न विचारलाय सुखदेव भगवंताला, की भगवंताला विचारलंय की भगवान हा राजा, श्रीमद भागवतामध्ये 18 पुराणामध्ये जर हे वर्णन केलेलं असेल की पती हा परमेश्वर आहे, पती हा देव आहे, तर मग त्याची आज्ञा मोडून ज्यावेळेला गवळणी परमात्म्याच्या दिशेने येत होत्या त्यावेळेला नव्हतं का व्याभिचाराचं पाप लागत? त्यावेळेला पातिव्रत्य भंगाचं पाप गवळणीला लागलं नाही का? काय सुंदर उत्तर दिले शुभदेवानी. लक्ष द्या. शुभदेव म्हणतात हा राजा, पण गवळणीच्या मनामध्ये हा भाव होता की शरीर हे पतीला दिलंय पण मन मात्र देवाला दिलंय. शरीर पतीसाठी आहे, शरीराचा मोह कधी धरला नाही, पण अंतकरणानं परमात्म्याच्या जवळ त्या गोपिका पोहोचल्या होत्या. अंतकरणामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या सगळ्या विकारांना थारा देऊन त्या गवळणी परमात्म्याच्या तत्वामध्ये विलीन झाल्या होत्या. राधा नावाची गवळण, राधेचा विचार आपण करत होतो. थोडासा मोह झाला, थोडासा अहंकार झाला. राधा म्हणजे कोणतं काही, राधा म्हणजे काही नाव नाही, राधा म्हणजे भक्ती आहे. श्रीमद भागवतामध्ये राधा शब्दाचं चिंतन करत असताना कोण राधा, राधेचं चरित्र आपल्याला कदाचित माहित नसेल, पण राधा म्हणजे एक परमात्म्याचं स्वरूप आहे. राधा फार लक्ष देऊन ऐका, फार सुंदर कथा आहे, लक्ष द्या.
म्हटले भगवान परमात्म्यानं ज्या वेळेला मोहिनी रूप धारण केलं, लक्ष आहे ना माझ्याकडे, लक्ष आहे ना माझ्याकडे, ऐकताय ना, ऐका, लक्ष द्या. परमात्म्यानं मोहिनी रूप धारण केलं आणि सगळ्या जगाला देवानं मोहित केलं. लक्ष द्या. सगळे देव त्या मोहिनी रूपाला बघण्यासाठी आले होते. फार लक्ष द्या माझ्याकडे. सगळे लोक त्या मोहिनी रूपाला बघण्यासाठी आले होते आणि प्रत्येक देवाच्या मनामध्ये अशी इच्छा होती की एवढी सुंदर पत्नी पाहिजे. फार आई प्रेमान आहे का सगळ्या. प्रत्येक देव जो बघत होता ना मोहिनीला, त्या प्रत्येकाची इच्छा काय होती की एवढी सुंदर मुलांना कोण पाहिजे, आई पत्नी पाहिजे, बायको पाहिजे, सगळे देव. पण मजे की बात तो ये है, लक्ष द्या माझ्याकडे तर कळेल तुम्हाला, त्याच्यामध्ये फक्त एक देव असा होता की तो देव म्हणत होता की एवढी सुंदर मुलगी पाहिजे. सगळ्या देवांची इच्छा होती की एवढी सुंदर बायको पाहिजे, पण फक्त एका देवाची इच्छा होती की एवढी सुंदर मुलगी पाहिजे. त्या देवाचं नाव सूर्यदेव. त्या देवाचं नाव काय, सूर्यदेव. फक्त सूर्य म्हणत होता एवढी चांगली मुलगी मला असली पाहिजे. आणि भगवान मोहिनीच्या अवतारात रूप घेऊन सूर्याजवळ उभे राहिले आणि सूर्य भगवंताला म्हणतात की सूर्या, हे सगळे देव स्वार्थी आहेत, सगळे देव म्हणतात की अशी पत्नी पाहिजे, पण फक्त तुझ्या मनात आलं की एवढी सुंदर मुलगी पाहिजे. ऐका ना, ऐका ना, सूर्य भगवंत काय म्हणतात माहिती, भगवान करा तेवढी इच्छा पूर्ण माझी, करा तेवढी इच्छा पूर्ण माझी. भगवान काय म्हणले माहिती, भगवान म्हणले नक्की तुझ्या इच्छा पूर्ण करीन, पण ज्यावेळेला मी गोकुळामध्ये कृष्ण रूपानं अवतार घेईन ना, त्यावेळेला माझं स्वरूप मी तुझ्या पोटी राधा नावानं जन्म घेईन. कळलंय माझं बोलणं तुम्हाला, मी राधा नावानं अवतार घेईन. परमात्म्यानं शब्द दिला होता आणि तोच सूर्य भगवान बरसाण्यामध्ये वृषभानू नावानं अवतीर्ण झाले. कळते मी बोलतो ते, वृषभानू म्हणून बरसाण्यामध्ये जन्माला आले. बरेच दिवस झालं मुलबाळ नव्हतं, काहीच नव्हतं. एके दिवशी नारदाची भेट झाली बरसाण्यामध्ये. वृषभानूनं नारदाला विचारलं की नारदजी, मुलबाळ नाही मला, आता हे जीवन संपून टाकायचंय, ऐका ना, ऐका ना. त्याच वेळेला नारदानं सांगितलं वृषभानूला, विसरला तुम्ही सूर्य भगवंत आहात आणि तुम्हाला भगवंताने शब्द दिलाय की मी तुझ्या पोटी जन्माला येईल आणि ते ही मुलगी होऊन. बघा बघा माझ्याकडे बघा. हा म्हटले आहे. वृषभानूनं सांगितलं हे माझ्या लक्षात आहे नारदा, पण किती दिवस झालं वाट बघायची, अजून परमात्मा येत नाही. कदाचित परमात्म्याच्या लक्षातच नसेल की मला शब्द दिलाय म्हणून. इकडे बघा आता सगळे पुरुष मंडळी ऐकताय ना सगळे. म्हणले लक्षात नसेल. म्हणले एक काम करा नारदा, तुम्ही जाऊन देवाच्या कानावर घाला, म्हणा वृषभानूला शब्द दिलेला आहे. बघा इकडं सांगितलं, ठीक आहे. नारदजी आता भगवान परमात्म्याकडे जातात आणि म्हणतात की भगवान, सूर्य भगवंताला तुम्ही शब्द दिलाय, सूर्य भगवान बरसाण्यामध्ये येऊन थांबलेत, तुम्ही त्याच्या पोटी जन्म घेणार आहात ही बातमी कळलीये. हा नारदा, माझ्या तर लक्षातच नव्हतं, मैं भूल गया था, मी विसरलो होतो. पण नारदा, आता मला अवतार घ्यायचा आहे वृषभानूच्या पोटी, ती मुलगा म्हणून नाही तर एक कोण होऊन, मुलगी होऊन, मुलगी होऊन अवतीर्ण व्हायचंय. आता बघा, आणि कृष्ण परमात्म्याला माझाच स्वरूप आहे, मलाच माझ्या प्रेमात पडायचं. काय सुंदर, काय सुंदर. मला असं वाटतंय स्वतःचं जीवन एवढं चांगलं असावं, एवढं स्वच्छ असावं की आपण लोकाच्या प्रेमात पडण्यापेक्षा आपलं मन आणि वाणी एवढी पवित्र असावी, कधीतरी आपणच आपल्या प्रेमात पडावं. काय सुंदर. आपण आपल्या प्रेमात पडलं पाहिजे, एवढं चांगलं जीवन असलं पाहिजे. लोक आपल्याला खूप चांगलं म्हणतात, पण आपल्याला कळतंय की आपण किती चांगले. माझं बोलणं कळतंय का. आपण आपल्या प्रेमात कधीच पडत नाही. आपल्या लोक प्रेमात पडत असतील, आपण लोकाच्या प्रेमात पडत असू, पण देवानं विचार केला मला असा अवतार घ्यायचा आहे की मीच माझ्या प्रेमात पडलो पाहिजे आणि मला सखी व्हायचंय, मला राधा व्हायचं. आता बघा, मला कृष्ण परमात्म्याचं रूप धारण करायचंय सावळा होऊन, तर हे रूप गोरं होऊन परमात्म्यानं आता कसा अवतार घ्यायचा हे ठरवलं. आणि परमात्म्यानं लगेच बस साडी, लगेच पदर,
नाकामध्ये नथ, कानामध्ये त्या ठिकाणी झुंबर, ते झुमके घातले, काजळ लावलं, लाली लावली, चमकी लावली. सुंदर परमात्म्यानं स्वरूप असं सजवलं गेलं. एका स्त्रीचं रूप धारण केलं. कुणी? देवानं. कुठं? वैकुंठा. आणि स्वतःला आरशात बघितलं आणि सांगितलं, स्वतःला आरशात बघितल्याच्या नंतर भगवान परमात्म्याला स्वतःचं रूप आवडलं गेलं आणि भगवान स्वतः प्रेमात पडले की एवढं सुंदर स्वरूप, हा मला हेच रूप धारण करायचंय आणि वृषभानूच्या पोटी अवतीर्ण व्हायचंय गोकुळामध्ये, वृंदावनामध्ये, बरसाण्याला. आणि मग भगवान परमात्मा त्या ठिकाणी राधा नावानं अवतीर्ण घेतात बरसाण्यामध्ये त्या ठिकाणी. आणि परमात्मा जन्माला येतात. त्यावेळेला राधेचा जन्म झाला ना, त्यावेळेला 4 दिवस राधेनं डोळेच उघडले नव्हते. ऐकताय ना? 4 दिवस डोळे उघडले नव्हते. नारदांचं ज्यावेळेला आगमन झालं, नारदा ही मुलगी 4 दिवस झालं डोळे उघडत नाही. नारद जवळ गेले आणि नारद जवळ जाऊन म्हणतात, हे कृष्ण चित्त मोहिनी. ज्यावेळेला कृष्ण चित्त मोहिनी असा शब्द उच्चारला आणि मग राधेनं डोळे उघडले, कारण ही कृष्णाचं चित्त मोहित करणारी होती. कृष्णाचं चित्त मोहित करणारी ही राधा होती. ती राधा बरसाण्यामध्ये हळूहळू लहानाची मोठी होत होती. भगवान इकडं गोकुळामध्ये होते, राधा इकडं बरसाण्यामध्ये होती. लक्षात येते माझं बोलणं? आणि काल मी कथा सांगितली आपल्याला, कृष्ण परमात्म्याची आणि राधेची पहिली भेट कुठं झाली, पहिलं प्रेम कसं झालं भगवान कृष्ण परमात्म्याचं राधेचं. सांगू खरं तर एक वाक्य असं आहे, राधा ही कृष्णाचं स्वरूप आहे आणि कृष्ण ही भगवंतच आहे. म्हणून राधेचा फक्त बहाणा होता. खरं प्रेम काय असतं हे जगाला कळावं म्हणून केलेलं नाटक म्हणजे राधाकृष्ण. येते लक्षात माझं? जगाला खरं प्रेम कळलं पाहिजे ना. खरं प्रेम जगाला कळलंच नाही. राधेचं किती प्रेम होतं कन्हैयावर, एवढं प्रेम होतं कन्हैयावर, एवढं प्रेम होतं की त्या प्रेमाचं वर्णन शब्दात करता येत नाही. एवढं प्रेम राधेनं म्हणावं, कन्हैया तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा जात नाही. पण हे जे प्रेम होतं ते निस्वार्थी प्रेम होतं. दिदी त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता. मला वाटते प्रेम हे आईवर सुद्धा करता येतं, प्रेम हे भावावर सुद्धा करता येतं, प्रेम हे बहिणीवर सुद्धा करता येतं. प्रेम हा माणसावर करण्याची गोष्ट आहे. फक्त त्याच्यामधला स्वार्थ हा शब्द जर काढून टाकला ना, आय लव्ह यू या शब्दाचा अर्थ खूप चुकीचा केलाय. एखादा व्यक्ती जर आय लव्ह यू म्हणला तर याचा अर्थ भाऊ आपल्याला फार चुकीचा वाटतो, जगामध्ये फार चुकीचा वाटतो. काय म्हणतायत? पण आय लव्ह यू या शब्दामध्ये फार मोठं प्रेम आहे. मला वाटतंय आय लव्ह यू हा शब्द आपण वापरला जातो, पण त्याच्यात फक्त आय एवढंच राहतं आणि यू एवढंच राहतं, लव राहतच नाही. मला वाटतंय आय संपलं पाहिजे, यू संपलं पाहिजे, राहिलं पाहिजे ते फक्त लव. म्हणजे त्याच्या स्वार्थ येणार नाही. आणि निस्वार्थी जिथं प्रेम असतं ना, तिथं आपोआप डोळे पाणावले जातात, आपोआप डोळे पाणावले जातात. आपला प्रियकर आपल्या समोर उभा असावा, आपल्या प्रियकराकडे बघून, त्याच्या स्वरूपाकडे बघून आपल्या डोळ्यातून पाणी यावं, त्याचं नाव प्रेम. यानं विचारलं, राधे एवढा जीव लावतेस मला, एवढं प्रेम करतेस तू माझ्यावर? हा कन्हैया, तुझ्यावर किती प्रेम आहे ना हे मी शब्दात सांगू शकत नाही. खूप प्रेम आहे दादा तुझ्यावर कन्हैया, खूप प्रेम आहे. मी माझ्यावर स्वतःवर सुद्धा जेवढं प्रेम करत नाही ना कन्हैया, तेवढं प्रेम मी तुझ्यावर करते. महत्वाची गोष्ट ही आहे की त्या प्रेमामध्ये थोडा सुद्धा स्वार्थ नव्हता. उलट कन्हैयानं राधेला विचारलं होतं की राधे एवढं प्रेम करतेस, काय मिळतं तुला? राधेनं सांगितलं होतं, कन्हैया जिथं काही मिळवलं जातं, जिथं अपेक्षा ठेवली जाते, त्याला प्रेम कधीच म्हणत नाही. आणि तुला नाही कळणार कन्हैया, एका स्त्रीचं अंतःकरण काय असतं तुला नाही कळणार. मला असं वाटतं की एखाद्याच्या आठवणीमध्ये किती त्रास होत असतो
हे कुणावर तरी खरं प्रेम केल्याच्या नंतर कळत असतंय. कधीतरी कुणावर निस्वार्थी प्रेम करून बघा. हे महत्वाचं नाही की ज्याच्यावर आपण प्रेम केलं त्याला भेटलंच पाहिजे, त्याला फोन केला पाहिजे, त्याला मेसेज केला पाहिजे, हे महत्वाचं नाहीच. प्रेमानंदजी महाराजांचं एक वाक्य मला फार आठवतंय. वृंदावनामध्ये प्रेमानंदजी महाराज आहे, ते एक वाक्य सांगितलं. ते म्हणले आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम करतोय ना, मग पुढचा व्यक्ती आपल्यावर प्रेम करतो का नाही याचा विचार करू नका. तुम्ही तुमचं प्रेम करत राहा. मला असं वाटतंय की एखाद्याला न सांगता प्रेम करणं याच्यामधला आनंद तर काही आगळा वेगळा. सांगून तर कुणी प्रेम करेन की माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्यावर प्रेम करतो. मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की आपण प्रत्येकाला आय लव्ह यू, आय मिस यू असं म्हणत असतो. पण मला वाटतं आय लव्ह यू, आय मिस यू यापेक्षा आय अंडरस्टँड यू हे अतिशय महत्वाचं. आय लव्ह यू तर कुणी म्हणेल, आय मिस यू तर कुणी म्हणेल, पण मी तुला समजू शकतो, मी तुला समजून घेऊ शकतो. मला वाटतंय की लव्ह यू म्हणण्याच्या अगोदर जो आय अंडरस्टँड यू म्हणतो त्याच्यावर लव्ह करायला काहीच हरकत नाही. जो आपल्याला समजू शकतो, जो आपल्याला समजून घेऊ शकतो. देवाला प्रेम कळालं नाही तर तुम्हाला काय करणार. राधा म्हणते तुला माहित नाही दादा, कन्हैया तुला माहित नाही माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. कन्हैयानं सांगितलं सांग ना. नाही माहित तुला. एखाद्याच्या प्रेमाच्या विरहामध्ये डोळ्यातून पाणी येणं, त्याच्या आठवणीत जगणं तुला काय माहित. त्यासाठी तुला राधा व्हावं लागेल. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की भाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. एक बार जरा तुम प्रेम करके देखो सावरिया, राधा यू रो रो कहे. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा यू रो रो कहे. एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, एक बार तो राधा बनकर देखो मेरे सावरिया, राधा रो रो कहे. तुला माहित नाही देवा प्रेम काय असतं हे जर माहित करून घ्यायचं असेल तर तुला कुणावर तरी प्रेम करावं लागेल. तुला असं कळणार नाही. तुला काय कळणार आहे प्रेमाची भाषा. क्या जानोगे मोहन तुम प्रेम की परिभाषा, क्या होती है आशा, क्या होती निराशा. आशा काय असते, निराशा काय असते तुला काय माहिती देवा. कारण तू कुणावर कधी प्रेम केलं नाही. सगळ्या गवळणीला फुलवणारा तू. राधा म्हणते सगळ्या गवळणीला फुलवणारा तू. तुला काय प्रेमाची भाषा करणार आहे. हा तुला प्रेम करणार. एक वाक्य सांगू, कुणीतरी आवडणं याचं नाव प्रेम कधीच नसतंय. मग त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणं त्याचं नाव प्रेम. तुला प्रेमाची भाषा करणार नाही देवा. डोळ्यातून पाणी आल्याच्या नंतर किती दुःख होतं, किती पीडा होते हे कळून घ्यायचं असेल तर तुला राधा व्हावं लागेल. क्या होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों होते हैं आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है.
लगता है किंवा अखेर होती है दुःख होतं का डोळ्यातून पाणी येतं विचारतात काय झालं रडायला काही लोक विचारतात की काय झालं रडायला मला वाटतंय आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्या डोळ्यातून आलेलं पाणी जे आहे ना त्याचा अर्थ जर त्या पुढच्या व्यक्तीला कळत नसेल तर तो व्यक्ती प्रेम करण्याच्या लायक नाही असं समजून जा डोळ्यातून पाणी आलं तुला माहित नाही तुला काय कळणार आहे प्रेमाची व्याख्या काय असते ते तू कधी कुणावर प्रेम केलं नाही तेव्हा तुला काय माहित क्यों दर्द उठता है क्यों आखिर होती है का त्रास होतो तुला माहित नाही का डोळ्यातून पाणी येतं हे तुला माहित नाही याच्यासाठी तुला राधा व्हावं लागेल काय म्हणते राधा पनघट पे मधुबन में वो इंतजार करना पनघट पे मधुबन में क्यों इंतजार करना कहीं शाम तेरे खाते वो घुट घुट कर मरना कहीं शाम तेरे बाहे वो घुट घुट मरना पनघट पे मधुबन में वो इंतजार करना कहीं शाम तेरे खातिर वो घुट घुट कर मरना एक बार इंतजार करके देखो मेरे सावरिया राधा रो रो कहे एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा रो रो कहे आठवा राधेचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर घ्या आपण एखाद्या व्यक्तीवर खूप प्रेम करतोय आठवा माहित नाही की नाही तुला एखाद्याची वाट बघणं काय असतं दिवसभर तुझ्या नंद महालाकडे आम्ही डोळे लावून बसलेले असतो रे देवा कधी आमचा देव घराच्या बाहेर येईल तुला काय माहित कुणाची तरी वाट बघून बघ कुणावर तरी प्रेम कर आणि कुणाची तरी वाट बघ येण्याची मग तुला कळेल प्रेम काय असतं ते यासाठी तुला राधा व्हावं लागेल देवा राधा कन्हैयाला विनंती करते एक बार तू राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा यूं रो रो कहे क्या होते हैं आंसू क्या पीड़ा होती है अथवा क्यों दर्द उठता है क्यों आंखें रोती हैं एक बार तो आंसू बहा कर देखो मेरे सावरिया राधा यूं रो रो कहे एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया राधा यूं रो रो कहे असं वाटतंय की उद्यापासून डबल पुन्हा सुरू करावं वाटतं का नाही सांगा बरं आजच बंद का आज बस मला आजच खरं म्हणजे खूप वाईट वाटतंय की उद्या ही कथा होते द्या आवाज थोडा मलाच येत नाही माझा मला असं वाटतं की इथंच उद्या बाहेरचा नका देऊ याला द्या असं आजच बंद करायची म्हणून आजच खूप वाईट वाटतंय की खरं म्हणजे ही कथा उद्या संपवावं लागणार उद्या बंद करावं लागणार आम्ही दुसऱ्या कथेला नक्की जाऊ पण तुमची आठवण तिथे येत राहील तुमची आठवण खूप येईल मलाच तुमची आठवण येणार आहे असं नाही तुम्हाला सुद्धा माझी आठवण आल्याशिवाय राहणार कोणाच्या तरी विरहामध्ये डोळे पाण्यानं डबडबून गेले ना समजून जायचं आपण भक्ती करण्याच्या योग्यतेचे आहोत तुमच्याकडे बघितलं तुमचा निरोप घेत असताना जर माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत असेल तर मी समजून चालायचं की आपली भक्ती आपली कथा देवापर्यंत पोहोचते मलाही वाटत नाही सगळं सोडून जावं तुम्हाला सुद्धा वाटत नाही की खरं म्हणजे हे सगळं सोडून जा वाटतंयच पण आता जावं लागणार आहे ही गोष्ट मात्र निश्चित आहे फक्त एकच आहे मस्त रहा आनंदानं रहा तुमची आमची भेट कधी होईल माहित नाही पुन्हा
कारण मनुष्याची कोणती भेट शेवटची होईल नाही काही सांगता येत नसतं. कदाचित उद्याची कथा झाली की ही आपली शेवटची भेट असू शकते. फकीराना आए थे सदा कर चले, खुश रहो तुम बोरगा वाले हम दुआ कर चले. आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊन उद्या आम्ही जाणार. थोडकी कथा राहिली तेवढी सांगायची आहे. तुम्हाला एखादा विनोद करून हसवावं अशी माझी इच्छाच राहिली नाही. आजपासूनच अंतःकरण असं भरून देवानं एक माय हिरावून नेली, पण एवढ्या माई मला इथं भेटल्या त्याचा फार मोठा आनंद आहे. आपली भेट होईल ना तर नाही होईल, पण असंच प्रेम कायम स्वरूपी या लेकरावर असू द्या. तुमच्या भावावर असंच प्रेम ठेवा. तुमचं प्रेम जीवन जगण्याची ऊर्जा दिल्याशिवाय राहणार नाही. भेट झाली हरकत नाही, जिथं असाल तिथून आशीर्वाद असू द्या. आठवण ठेवा. आमची आठवण नाही राहिली तरी हरकत नाही, पण आमच्या विचारांची आठवण ठेवा. एवढंच आहे. रोज एकदा तरी माझी नाही पण कथेची आठवण झाली पाहिजे की महाराजांनी असं सांगितलं होतं, असं नाही वागलं पाहिजे, असं वागलं पाहिजे. पाऊल चुकीचं पडायच्या वेळेला माझी कथा आठवली पाहिजे. मला वाटतं त्या दिवशी कथा सफल होऊन जाईल. एखाद्या वेळेला मोबाईल मध्ये असा मेसेज चुकीचा टाईप करत असताना जरी माझी आठवण झाली तरी पाऊल चुकीचं पडणार नाही. तुमच्या बापाची इज्जत वाचल्याशिवाय राहणार. आमच्या कथेची प्रामाणिक इच्छा एकच आहे की समाज बदलला पाहिजे, लोक सुधारले पाहिजे. आम्हाला तर कथा भरपूर आहे. ती रोज महिन्याला 3-4 कथा. ही कथा झाली की पुढची कथा, ती कथा झाली की गेवराई मध्ये कथा आहे. पुन्हा गेवराई मध्ये मला वाटतंय 29 तारखेपासून 29 जानेवारी ते 4 फेब्रुवारी पर्यंत संत भगवान बाबा आणि श्री संत वामन भाऊ महाराजांच्या संयुक्त पुण्यतिथीच्या निमित्तानं गेवराई या ठिकाणी आमचे माधवजी चाटे सर यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य श्रीमद भागवत कथेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. गेवराई शहरामध्ये संत गजानन महाराजांच्या नगरामध्ये कथेची वेळ सुद्धा 2 ते 5 या वेळेमध्येच राहणार आहे. तिथं कथा आहे. ती कथा झाली की पुन्हा लगेच दुसरी कथा आहे. पुन्हा इटला कथा आहे भूमजवळ. ती झाली की सकाळ दुपारची इटला आहे, संध्याकाळची नगरला आहे केडगावमध्ये. ती झाली की अहमदपूर जवळ थोडग्याला कथा आहे. ती 20-21 तारखेला संपेन. तर 22 पासून बँगलोरच्या पुढे 200 किलोमीटर कथा आहे. तामिळनाडू राज्यामध्ये शेलम नावाचं गाव आहे. तामिळनाडूमध्ये बँगलोर पर्यंत आम्ही फ्लाईटनं जाणार आणि तिथून पुढं ट्रॅव्हल्सनं पुढं जावं लागणार. तिकडं कथा आहे. तिकडून आलं की पंढरपूरच्या जवळ भोस्याला कथा आहे. कथा चालूच आहे. ती झाली की पुन्हा गणेशगडच्या नारळी सप्ताहात कथा आहे. भगवानगडच्या नारळी सप्ताहात कथा आहे. चालूच आहे. कथा नाही असं नाही, कथा भरपूर आहेत. पण त्या कथेतून लोक बदलले किती हे फार महत्वाचं आहे. हे ते लक्षात माझं बोलणं. एवढंच करा, मस्त राहा, आनंदानं राहा. वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा काही उपयोग होणार नाही. त्यामुळं माझं एक एवढंच सांगणं आहे की जेवढं आनंदानं प्रेमानं राहता येईल तेवढं राहा. आणि खूप प्रेम करा. घरच्या माणसावर प्रेम करा, भगवंतावर प्रेम करा. माझ्यासमोर जसा कन्हैया जसा लालाय ना, तसे कन्हैयाची मूर्ती आणा. रोज त्याच्याबरोबर गप्पा मारा, रोज त्याच्याबरोबर बोला. इथं जसा जो रोज हार आणून दिला जातो तसं रोज घरी एक हार घालायचा देवाला, रोज त्याची पूजा करायची. आणि आपल्या मनातले जे काही प्रश्न असतील नाही ते त्याच्यासमोर मांडायचे, लोकापुढं मांडायचे नाही. कन्हैया असं झालं आज, कन्हैया आज तसं झालं. एक माता भगिनी मी बघितली की घरामध्ये नैवेद्य काहीही नवीन पदार्थ केला की पहिला कन्हैयाला, कन्हैया बघ मी हे केलंय. एखादी साडी नवीन आणली, बांगड्या नवीन आणल्या, सोनं आणलं की दाखवायची, कन्हैया बघ मला बांगड्या आणल्या. कन्हैया चांगल्या आहेत का रे ह्या बांगड्या, कन्हैया चांगली का रे ही साडी. कन्हैया आज आम्ही घरामध्ये बघ ना बासुंदी केली, बघ बरं कशी येते. मला वाटतंय महिना, 2 महिने, 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर आयुष्य जाईल निघून.
पण एक दिवस कन्हैया तुमची दखल घेतल्याशिवाय राहणार नाही. क्या बात, क्या बात. वा, वा. करत राहा, करत राहा, करत राहा. फक्त करत राहिलं पाहिजे. जेवढं जमेल तेवढं करत राहा. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. अशी कथा चालू होती, फार प्रेमानं ऐका, इकडे लक्ष द्या. कथा चालू होती आणि कथा चालू असताना महाराजांनी वर्णन केलं कृष्ण कन्हैयाचं. म्हटले कन्हैया असा आहे, सोन्याचा मुकुट आहे, कानात सोन्याचे कुंडल घातले, त्याच्या सोन्याचे कपडे त्याच्या अंगावर आहेत. ऐका ना लक्ष देऊन, असं महाराज सांगत होते कथेमध्ये. आणि असा रस्ता होता ना, रस्त्यानं दोन चोर चालले होते. चोर चालला होता, चोर रस्त्यानं. ते चोरानं ऐकलं एवढंच कंत, सोन्याचे कुंडल आहेत, सोन्याचा मुकुट आहे आणि सोन्याचेच कपडे अंगावर आहेत. तो म्हटला चोरी करायची तर याच्या इथं करायची, दुसऱ्याच्या इथं चोरी करायची बोला ना नाही. असा कोण आहे बघू म्हटले. वाटेलाच उभा राहिले. कथा संपली. महाराजाला अडवलं. थांब म्हटले. का ते जे तू म्हणत होता, सोन्याचा मुकुट, सोन्याचा टोप, सोन्याचे कपडे, सोन्याच्या माळा, असा कोण आहे? त्या शेठजीचा पत्ता सांग मला. तो कुठं राहतो? त्यांना याच्यातलं काहीच माहित नव्हतं ना. महाराजाला वाटलं फक्त आपली सुटका करून घ्यावी. महाराजांनी सांगितलं तो वृंदावनात राहतो. कुठं राहतो बोला ना? वृंदावनात राहतो. वृंदावनात. म्हटले वृंदावनात? म्हटले हा वृंदावनात राहतो. ठीक आहे. दरली रेल्वे लातूरून की नीट वृंदावनात गेले. नाव काय त्याचं? म्हणजे ठाकूरजी म्हणतात त्याला. तिकडे ठाकूरजी म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे इसका नाम ठाकूरजी है, ठाकूरजी म्हणतात. म्हणले ठीक आहे. नाव काय? म्हणले बाके बिहारी. नाव वृंदावनातलं देवाचं नाव काय? बाके बिहारी. म्हणले बाके बिहारी नाव आहे. गोकुळा मथुरेला गेला, रेल्वेतून उतरला, रिक्षा धरला, वृंदावनात गेला. बघायला लागला, गर्दी तर खूप आहे. काय म्हटले इथं काय माहीत नाही. विचारलं, तिथं जाऊन विचारलं. म्हटले इथं बाके बिहारी कुठं राहतात? बाके बिहारी. बाके बिहारीचं घर कुठे? बघा लक्ष द्या. बाके बिहारीचं घर कुठे म्हटल्याच्या नंतर एका माणसानं सांगितलं बाके बिहारीचं घर नाही, बाके बिहारीचं मंदिर आहे. अच्छा अच्छा अच्छा, मोठा माणूस असला पाहिजे म्हटले. मंदिरात राहतोय, मोठा माणूस असला पाहिजे. तिथं गेले. म्हटले बाके बिहारी. म्हटले हेच आहे. बरं तो माणूस बाहेर कधी निघतो एकटा? म्हटले तो बाहेर निघत नाही, पण दर्शन देतो. असं आहे का? मोठा माणूस असला पाहिजे, दर्शन देतो. चोर तिथं गेला. कुठं? वृंदावनात, बाके बिहारीच्या समोर. बघा इकडं, बाके बिहारीच्या समोर चोर गेला. आणि तिथं गेल्याच्या नंतर बघितलं देवाकडे. सोन्याचा टोप, सोन्याचे मुकुट, सोन्याचे कुंडल, अंगावर भरजरी सोन्याचे कपडे. बघा ना इकडे लक्ष द्या, सगळं सोन्याचं. एकदा जर चोरी केली म्हणला तर पुन्हा 10 पिढ्या तरी चोरी करायची गरज. बघा बघा बघा, फार मजा आहे. गरज नाही, पण गडबड करायची नाही म्हणला. गडबड करायची नाही. थोडा इथला अंदाज घेऊ म्हणला. अगोदर अंदाज घेऊ. काय घेऊ बोला ना? अंदाज घेऊ म्हटला. किती दिवस जमतंय काय बघू, एकदा अंदाज घेऊ. मग अंदाज घेण्यासाठी चोरानं काय केलं माहिती का? बाके बिहारीच्या पुजाऱ्याला म्हणला, ओ मी एक सेवक आहे, मला सेवा मिळेल का इथं झाडू मारण्याची? त्यानं विचार केला, झाडू मारीत मारीत अंदाज घ्यायचा, कोण असतं कोण नाही, तर मग चोरी करू. गडबड करायची नाही. ठीक आहे. झाडू मारायला तिथं शेवेला लागला. बघा इकडे शेवेला लागला. सगळे असे झाडून काढायचे खाली बघून, आणि हा असं झाडून काढायचा. 15 किलोचा तरी मुकुट असला पाहिजे. असा झाडू चालूच, असा बघायचा. बाकीचे पुजारी म्हणायचे नवीन आहे ना, नवीन आहे ना, देवावर किती प्रेम आहे, फक्त देवाकडे बघत राहतोय. याच्या मनात तर वेगळं शिजत होतं. सांगू गंमत सांगू? किती दिवस झाडू मारला माहिती? यमुनेच्या किनाऱ्यावर एक झोपडी बांधली आणि झोपडी बांधून त्या झोपडीत राहायचा. रोज मंदिरात जायचा, अंदाज घ्यायचा, पुन्हा यायचा, झाडू मारायचा. आई ऐका नी, असं 1 नाही 2 नाही, चोरी करण्याच्या उद्देशाने गेला होता. 40 वर्ष वृंदावनात. 40 वर्ष तिथंच राहिला. गेला होता चोरी करण्याच्या उद्देशाने. पाय गेले आणि एके दिवशी हातपाय गळाले. त्या झोपडीतून बाहेर निघताच येत नव्हतं. हात जोडले, देवा आता तिथपर्यंत येणं होत नाही.
आणि ज्या दिवशी तो आलाच नाही ना, त्या दिवशी रात्री 12 वाजता त्याच्या झोपडीचा दरवाजा वाजला आणि झोपडीचा दरवाजा वाजून आवाज आला. त्याने विचारलं कोण आहे? घरदारातून आवाज आला, चोर आहे, चोर चोर आहे म्हणून दरवाजा उघडला. सोन्याचा मुकुट, सोन्याचे कुंडल, सोन्याचे कपडे, साक्षात जगाचा मालक कृष्ण कन्हैया दारात उभा होता. त्यानं विचारलं कशासाठी आलास? भगवान म्हणतायत चोरी करण्यासाठी आलोय, चोरी करण्यासाठी. साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं भगवान खरं तर मी तुला लुटण्यासाठी इथं आलो होतो, पण आज तूच मला लुटलंस रे. लुटा दिया भंडार वृंदावन वाले ने, कर दिया माला माल वृंदावन वाले ने. लुटा दिया भंडार वृंदावन वाले ने, कर दिया माला माल वृंदावन वाले ने. लुटा दिया भंडार वृंदावन वाले ने, कर दिया माला माल वृंदावन वाले ने. वृंदावन वाले ने, कर दिया माला माल वृंदावन वाले ने. लुटा दिया
वाटलं पाहिजे आपण वृंदावनात आहोत. वा, सगळ्या सखी आज सजून आलेल्या परमात्म्याच्या विवाहासाठी आपण आलेलो आहोत. सर्वांनी सुंदर टाळी बाजू आहे, असं वाटलं पाहिजे हे बोरगाव नाही तर वृंदावन आहे. एक टाळी. सब लोग वृंदावन वाले ने कर दिया माला माल भाग्य बिहारी ने. असू द्या, लक्षात आलं का नाही? याचा अर्थ एकच आहे, लुटण्यासाठी गेला होता. लुटा दिया है, लुटा दिया है, लुटा दिया है, लुटा दिया, लुटा. आवाज येऊ दे. लुटा दिया है, लुटा दिया है, लुटा दिया है, लुटा दिया. क्या बात आहे. वा, एवढं सुंदर भजन आहे. नाही का आठवण येणार आता उद्या कथा संपले? सांगा बरं तुमची. एवढी चांगलं भजन केलं येणार. चोरी करण्याच्या उद्देशानं गेला होता. कशाच्या उद्देशानं? चोरी करण्याच्या. पण चोरी करण्याच्या उद्देशानं जरी गेला होता ना, तरी देवाच्या भगवंताची भक्ती तुम्ही कोणत्याही अंगानं करा. पुतनेचं चरित्र सांगत असताना मी काल आपल्यापर्यंत ही कथा मांडली की चोरी काय, पुतना मारण्यासाठी आली होती, पण तिला सायुज्य मोक्ष आहे. इकडे लक्ष द्या माझ्याकडे. हे फार सुंदर आहे. मला एकदा जर कथा ऐकली ना तर आयुष्यात पुन्हा कथा ऐकायची गरजच पडणार नाही. फक्त तेवढी सुंदर आणि तन्मयतेने ऐकली पाहिजे. आपल्याला पुन्हा पुन्हा कथा ऐकायची का गरज पडते? आपल्या ऐकण्यामध्ये तन्मयता नाही, आपल्या ऐकण्यामध्ये एकाग्रता नाही. राजा परीक्षितीने एकदाच ऐकली ना, मरणाची भीती संपली गेली. धुंदुकारीला एकदाच ऐकू घातली होती ना, भूत पिशाची योनीतून बाहेर आला. काय होतंय बघा, आपण फक्त 2 तासच भगवंतावर प्रेम करतो. कथा आहे तोपर्यंत, कीर्तन आहे तोपर्यंत. कथा संपली की आपलं प्रेम संपलं. माय सांगू, कथा आहे तोपर्यंतच त्याच्यावर प्रेम असावं असं नाही. कथा संपल्याच्या नंतर सुद्धा त्याचं नाव घेतलं की डोळे पाण्यानं डबडबले पाहिजे. भगवंताचं नाव जरी निघलं ना कन्हैयाचं, तरी डोळे पाण्यानं भरून आले पाहिजे. किसने बहुत सुंदर लिखा है कि मौत तू तब आना जब मैं वृंदावन में हूं, क्योंकि मुझे आने में आनंद आए और तुझे जाने में, मुझे जाने में आनंद आए और तुझे आने में आनंद आए. मला सुद्धा यायला आनंद वाटला पाहिजे, तुला सुद्धा वरून यायला आनंद वाटला पाहिजे, मला सुद्धा वृंदावनातून जात असताना आनंद वाटला पाहिजे. मरण जरी आलं ना तरी देवाच्या दरबारात यावं.
वृंदावनला गेला असाल ना कधी? वृंदावनला एकदा जा, तिथली माती उचला, कपाळाला लावा. रमण रीतीमध्ये जा, तिथली माती आपल्या अंगाला लावा. प्रेमानंदजी महाराज आपण बघितलेत ना मोबाईलवर सगळे, त्यांच्या कपाळाला जे चंदन असतं ना, ती चंदन नाही, ती ब्रजभूमीतली माती आहे. माती, कारण ज्या मातीला कन्हैयाचे पाय लागले, ज्या मातीला श्रीधामा, मधुमंगल, राधा, ललिता यांचे पाय लागले ना, ती माती आपल्या कपाळाला लावतात. प्रेमानंदजी महाराजाकडे प्रश्न प्रत्येकाचा वेगळा आहे, उत्तर मात्र एकच आहे. प्रत्येकाचा रोग वेगळा आहे, औषध मात्र एकच आहे. त्या औषधाचं नाव आहे राधा नाम. राधा राधा भजन आहे प्रेमानंद. राधा 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 व्हायचं राधा 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 राधा
जय जय श्री राधे जय जय श्री राधे असं वाटतं का नाही वृंदावनातच होतो म्हणून? वाटलं का नाही सा? आज की आनंद की जय हो. वा, चला बसा खाली, शांत बसा. राधा 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 राधा. सगळ्या म्हणावं, सगळ्या राधेचं नाव. राधा 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 राधा. मी काय सांगत होतो माहिती? महाराष्ट्रात नाही, देशातली प्रत्येक माणसं, मोठमोठे सेलिब्रिटी लोक, आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. कोट्याधीश लोक म्हणतो मी, आई, कोट्याधीश लोक. तिथं मागे ते अनुष्का शर्मा आणि कोण नाही, विराट कोहली, ते सुद्धा तिथे गेले होते. किती पैसा असेल त्यांच्याकडे सांगा, किती मोठे, पण ते सुद्धा गेले होते तिथं की शांती मिळाली पाहिजे असं काहीतरी औषध सांगा. प्रत्येक माणूस आपल्या अंतकरणातला प्रश्न घेऊन ज्यावेळेला प्रेमानंदजी महाराजांवर जातो ना, रोग वेगवेगळा आहे, औषध मात्र सगळ्यावर एकच आहे. त्या औषधाचं नाव म्हणजे राधा नाम. लक्षात आलं? फक्त राधा राधा एवढाच जप करा, राधेचा जप करा, राधा नामाचं संकीर्तन करा. विचारलं होतं त्यांना की, म्हणले महाराजजी, ही वृंदावन भूमी कुणाची आहे? म्हटले कृष्णाची आहे. मग भूमी जर कृष्णाची आहे तर नाव राधेचं का जपलं जाते? म्हणले हे गाव कृष्णाचं आहे हो, पण कृष्णाच्या मनामध्ये राधा आहे. लक्षात येते माझं बोल? त्यामुळं राधेचं नाव घेतलं, ऐकलं, राधेचं नाव घेतलं जातं. ऐका, लक्ष द्या. अशा अनेक गवळणी आहेत. सगळ्या गवळणींनी परमात्म्यासोबत रास क्रीडा केली, नृत्य केलं, गोपी गीत गायलं. सगळ्यांना आनंदी आनंद परमात्म्यानं तो आनंदाचा रस प्रत्येकापर्यंत पोस्ट केला. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, राजा, सगळ्याला आनंदी आनंद, गोकुळ त्या वृंदावनाच्या भूमीमध्ये आनंद आहे, यमुना आहे, भगवान कृष्ण परमात्मा आहे, गोपाळ आहेत. आताची वृंदावनाची स्थिती फार बिघडली आहे. आताचं वृंदावन वेगळं, त्यावेळेचं वृंदावन वेगळं होतं. आता फक्त एक महात्मा प्रेमानंदजी महाराज आपल्या या घरी येऊन आश्रमाकडे जात असताना एवढी गर्दी होती की पाऊल ठेवायला सुद्धा जागा नाही, एवढी गर्दी आहे. ऐकताय तुम्ही? लक्ष द्या, एवढी गर्दी आहे. त्यावेळेचं वृंदावन फार आगळं वेगळं होतं. त्यावेळेच्या वृंदावनामध्ये समाधान होतं. आजही ज्याला समाधान घ्यायचंय, आज सुद्धा काही लोक वृंदावनामध्ये असे आहेत की ते फक्त ब्रजवासियांच्या घरी मधुकरी मागून खातात. कारण तिथले लोक सुद्धा प्रेमळ आहे, तिथलं सगळं वेगळं आहे. आम्ही 8-15 दिवस गेलो होतो. 8-15 दिवस गेलो होतो. 8च दिवस गेलो होतो सगळे फॅमिली. 2च वर्षाची मुलगी, ती अजून मला विचारते की बाबा आपल्याला राधेच्या गावाला कधी जायचंय, विचारत असते. लक्षात येते माझं बोलणं? का सांगतोय मी माहितीये? याचं कारण एकच आहे, तिथल्या ज्याच्यामध्ये प्रेम आहे, तिथं अंतकरण भरून येतं, तिथं जे समाधान मिळतं ते जगात कुठंच नाही. कारण वृंदावन म्हणजे भगवान परमात्म्याचं हृदय आहे, हे लक्षात ठेवा. श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो, श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो, श्याम हृदय को भाई वृंदावन प्यारो वृंदावन, श्री वृंदावन प्यारो वृंदावन, श्री वृंदावन प्यारो वृंदावन, वृंदावन प्यारो वृंदावन। श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो, श्यामा हृदय कमल सो प्रगट्यो, श्याम हृदय को भाई वृंदावन प्यारो वृंदावन, श्री वृंदावन
श्री वृंदावन रूप गोस्वामी प्रगट कियो जा, रूप गोस्वामी प्रगट कियो जा, गोविंद रूप निधान वृंदावन चारो वृंदावन 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 क्या बात आहे, वा 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 वा. असंच चला एकदा आपण जाऊ वृंदावनला सगळे मिळून. येताल का माझ्यासोबत? तिथं कथा करू जाऊन आपण. येता का सगळे? मग जाऊ आपण. लक्षात आलं का नाही? हा तारीख कळू. बरं तारीख कळवतो, सांगतो. लक्ष द्या इकडं, लक्ष द्या माझ्याकडे, लक्ष द्या. बघा इकडं, भगवान परमात्म्याचं हृदय म्हणजे वृंदावन. आलं लक्षात माझं बोलून? परमात्म्याचं हृदय म्हणजे वृंदावन आहे. त्या वृंदावनामध्ये परमात्म्यानं वास केलेला आहे. न बोलता माझ्याकडे हे लगेच भजन झालं की इकडं तिकडं काय सांगतात एकूणमेकी, काय राग सांगतात का ताल सांगतात काय माहित कुणी कुणाला, की हे तालात होतं त्या तालात होतं. सर्वांनी मोठ्या प्रेमानं गोपाल कृष्ण भगवान की जय. त्या लक्ष द्या आता इकडं, फार प्रेमानं बघा, न बोलता शांत चित्तानं ऐका. शुक्राचार्य महाराज राजा परीक्षितीला वृंदावनाचं महात्म्य वर्णन करून सांगतात, गोपाळांचं महात्म्य वर्णन करून सांगतात. आणि आता शुकदेव भगवंत कथेमध्ये थोडासा बदल करतायत. फार प्रेमानं ऐकायचं आहे. अतिशय सुंदर कथा आहे आणि ती अतिशय प्रेमानं ऐकायची. एकमेकाला न बोलता अगोदरच काय एकमेकाला बोलून घ्या, पाणी पिऊन घ्या आणि शांत चित्तानं ऐका. कारण आता ही जी मी कथा सांगणार आहे त्याच्यामध्ये विक्षेप जमणार नाही, त्याच्यामध्ये इकडं तिकडं बघायचं नाही, पूर्ण लक्ष माझ्याकडे द्यायचं आहे. आणि ही कथा जर तुम्ही ऐकली, आता सांगणार आहे ती, तर भागवत असं वर्णन करतंय की एखाद्या वेळेला कळत न कळत जर पाप घडलं असेल तर ही कृष्णाची कथा ऐकल्याच्या नंतर जीवनातलं पाप निघून जाईल. त्यामुळं पूर्ण लक्ष माझ्याकडे देऊन आणि असं करायचंय. आमची काल दीदी म्हटली होती तसं की आपण आपला प्रसंग डोळ्यासमोर उभं करायचं आहे, की आपण तिथं हजर आहोत हा भाव आपल्या डोळ्यापुढे आला पाहिजे. आता बघा बघा तुम्हाला कसं चित्र डोळ्यासमोर उभं करायचं आहे. डोळे बंद करा, वाटलं तर जे दुसरं दिसत असलं तर डोळे बंद करा, फक्त झोपू नका तसेच, म्हणजे झालं. बरोबर आहे का नाही? हा, झोपू नका म्हणजे झालं. शांत ऐकायचं आणि असं मी जसं जसं सांगतो तसं तसं डोळ्यासमोर उभं करायचं. हा कृष्ण कन्हैया, हा क्रूर आहे, हे गोकुळ आहे, हे मथुरा आहे, हे कंस आहे, आला देव, हे सगळं उभा करायचं. चालेल ना? चालेल. म्हणजे आपण असं वाटायचं की आपण आता कुठं आहोत, तर आपण मथुरेमधून आता वृंदावनात आहेत, गोकुळामध्ये आहेत, असा भाव आपल्या डोळ्यासमोर आला पाहिजे. हां, सुरुवात करूया. सर्वांनी प्रेमानं शांत बसून ऐकायचं. शुकदेव भगवंत राजा परीक्षितीला गंगा मैयाच्या किनाऱ्यावर सांगतात की राजा, आता कथेमध्ये बदल असा होतोय की खूप दिवस झालं परमात्मा खूप चरित्र करतायत, खूप लीला करतायत आणि कंसाला एके दिवशी सारखं कंसाला मरण दिसत होतं. आता हे असं विक्षेप नाही करायचं. आता उठू देऊ नका त्याला लेकराला. नाही तर जायचं असलं तर आता जाऊ द्या, जायचं असलं तर जाऊ द्या, किंवा बसायचं असलं तर शांत बसू द्या. बसणार आहे का? हा, मग आता उठू नको म्हणून.
तिकडे शांत बसा, लहान लेकरं इकडे तिकडे पळणारे. आपापले लेकरं घ्या, मागे कुणी बोलू नका. आवाज जर जात असेल तर जे बोलते तिला सांगा बोलू नका म्हणून. बघा इकडे लक्ष द्या. काय झालं बघा. नारदाची भेट आणि कंसाच्या दरबारामध्ये मथुरेला नारदजी जात आहेत. काय करावं. मथुरेमध्ये कंसाला सगळीकडे मरण दिसतंय, सगळीकडे मरण दिसतंय. माझ्याकडे लक्ष द्या. पाण्यामध्ये कृष्ण दिसतोय, अन्नामध्ये कृष्ण दिसतोय, झोपीत झोपला तरी कृष्ण, उठला तरी कृष्ण. सल्ला दिला कंसाला की एक काम करा. म्हटले काय काम करायचं. म्हटले शत्रू तो त्याच्या जागेवर बलवत्तर असतो, शत्रूची जागा बदला. लक्षात येते मी काय म्हणतो. शत्रूची जागा बदला म्हणले. म्हटले मग काय करायचं. कृष्णाला आणि बलरामाला यज्ञ आहे आणि यज्ञाच्या पूजेचा मान तुम्हाला आहे म्हणून गोकुळाहून मथुरेला घेऊन यायचं, इकडे आणायचं, मारून टाकायचं. ऐकताय तुम्ही. लक्ष द्या. ही युक्ती कुणाची माहिती. ही युक्ती नारदाची. म्हटले नारदानं असं का केलं. म्हटले भगवान एवढे गोकुळामध्ये आणि गोपाळामध्ये गवळणीमध्ये रमले होते, एवढे रमले होते की त्यांच्या डोक्यातच नव्हतं की मला कंस मारायचा. एवढे रमले होते प्रेमामध्ये. कंस मारायला अवतार घेतला होता ना, आई वडिलांची सुटका करायची, हे काहीच डोक्यात नव्हतं. 6वा दिवस आला तरी रमलेलेच होते. लक्षात येते माझं बोलणं. म्हटलं तर हे सगळं उरकावं लागेल ना. मग नारदाने ही युक्ती लढवली. हा कंस म्हणला बरोबर आहे. म्हटले मग आणायला कुणाला पाठवायचं. तर आता अक्रूराला त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि अक्रूराला बोलवून सांगितलं, अक्रूरा कृष्णाला आणि बलरामाला इकडे घेऊन ये, त्यांना मारायचंय. अक्रूर म्हणला मी जाणार, मी पापाचा वाटेकरी होणार नाही. कारण त्याला इकडे घेऊन यायचं कृष्णा येतो, तुम्ही मारून टाकणार, मी पापाचा वाटेकरी होणार नाही. ऐका लक्ष दे. आता मजा बघा. कंस म्हणला मग मी तुला मारून टाकेन. अक्रूराचे डोळे पाण्याने डबडबले आणि अक्रूराने जाण्याचा निर्णय घेतला. का माहितीये. अक्रूर काय म्हणलं माहितीये. ह्या नालायकाच्या हाताने मरण्यापेक्षा देवाच्या हाताने मेलेलं चांगलं. याच्या हाताने मरायचं. रथ झुपला आणि रथ घेऊन अक्रूरजी महाराज मथुरेवरून त्या ठिकाणी गोकुळाच्या दिशेनं, नंदगावच्या दिशेनं परमात्म्याला आणण्यासाठी त्या ठिकाणी निघाले. चित्र डोळ्यासमोर उभं करा. रथ झुपलेला आहे आणि रथाला घोडे आहेत. त्या ठिकाणी अक्रूर महाराज मध्ये बसलेत, देवाला आणण्यासाठी चाललेत. अंतर बघितलं तर 10-12 किलोमीटरचं अंतर असेल. पण सकाळी निघले होते अक्रूरजी महाराज, पोहोचायला संध्याकाळ झाली होती. 10 किलोमीटरला पोहोचायला संध्याकाळ कशी काय झाली होती त्याचं कारण सांगतो. त्याचं कारण अक्रूरजी महाराजांचा रथ 1 किलोमीटर जायचा, रथ थांबायचा, चिंतन करायचे कसा असेल कन्हैया, मुकुट कसा असेल, काळा सावळाय म्हणतात, माखन मिश्री खातो म्हणे, कसा दिसेल देव. 2-2, 4-4 तास रथ उभा राहायचा आठवणीमध्ये. आठवणीतलं जगणं खूप छान असतं. पुन्हा विकू द्या, रथ पुढे जायचा, रथ पुढे जायचा, पुन्हा जायचे. संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी नंदगावला येऊन रथ पोहोचतो झाला. ऐका ना. काका आले, काका आले. बलराम कृष्ण कन्हैया. 11 वर्षाचं वय होतं कन्हैयाचं, 11 वर्षाचं. कन्हैयाला माहित होतं अक्रूर काका कशासाठी आलेत. स्वागत केलं बलरामानं, कृष्ण कन्हैयानं. नंद बाबांनी त्या ठिकाणी फार सुंदर ऐका न बोलता, नंद बाबांनी या अक्रूरजी म्हणून स्वागत केलं. बसवलं गेलं त्या ठिकाणी नेऊन.
दोघांच्या गप्पा चालू झाल्या. अक्रूराच्या एका मांडीवर कन्हैयानं बसावं, दुसऱ्या मांडीवर त्या ठिकाणी बलराम दादानं बसावं. आमचे काका. अक्रूराचं केवढं मोठं भाग्य होतं की जगाचा मालक काका म्हणत होता. जेवण झालं आणि जेवण झाल्याच्या नंतर नंदराणी म्हणजे यशोदा मैया दुसऱ्या रूम मध्ये होत्या, महालात होत्या. रसोई घर म्हणतात त्याला, किचन रूम. कृष्ण बलराम झोपले होते आणि नंद बाबाच्या, ऐका चित्र घ्या, आणि अक्रूराच्या गप्पा चालल्या होत्या. जेवण झालं, सगळं झाल्यावर संध्याकाळी विचारलं नंदराजानं, अक्रूरजी हात जोडून कस काय येणं केलं? जुनी पद्धत होती, आपण लगेच विचारतो काय काम आहे आमच्याकडे तुमचं. नाही, कस काय येणं केलं? ऐका ना, हात जोडले. अक्रूराचे डोळे पाण्यानं डबडबले आणि अक्रूरजी महाराज सांगतात, नंदजी खरं म्हणजे ही गोष्ट तुम्हाला सांगायची नव्हती, पण ही गोष्ट सांगावी लागते. म्हटले मी कृष्ण कन्हैयाला मथुरेला घेऊन जाण्यासाठी मला कंसानं पाठवले. 75 वर्षाचं नंदाचं वय, पण डोळे पाण्यानं डबडबले. अक्रूरा एखाद्या वेळेला प्राण देऊ शकतो, पण कृष्ण देणार नाही. कृष्ण देणार, प्राण देईल पण कृष्ण देणार. अक्रूर महाराज आता बोलायला सुरुवात करतात. यशोदा मैया रसोई घरातून भिंतीला कान देऊन सगळं ऐकते. कृष्ण कन्हैयाला मथुरेला नेण्यासाठी आलोय म्हटल्याच्या नंतर धसकन काळजात झालं. अरे ज्याला आम्ही आमचं संपूर्ण जीवन समर्पित केलंय, मैया म्हणत होती तो कन्हैया आज आम्हाला सोडून जाणार आहे. अरे इथं 7 दिवस कथा ऐकली तर तुम्हाला वाटत नाही की मी जावं म्हणून. इथं तर 11 वर्ष आणि त्याच्या जीव ओवाळून टाकला होता ना. अक्रूरानं सांगायला सुरुवात केली, नंदजी, हा अक्रूरजी कदाचित माहित नसेल तुम्हाला. म्हटले काय? तुम्ही ज्याला आपलं म्हणता ना, आता सांगायला सुरुवात केली, खरं तुम्ही ज्याला माझा कृष्ण म्हणता ना, नंदजी ही गोष्ट सांगायची नव्हती पण सांगायची वेळ आली. तो कन्हैया तो तुमचा, लाला तुमचा नाही. नंदाचं शरीर धाडकन खाली पडलं. कन्हैया माझा नाही. म्हणले नाही, कन्हैया तुमचा नाही. तुम्हाला मुलगी झाली होती नंदजी, वसुदेवाचा आणि देवकीचा हा कृष्ण परमात्मा. हे शब्द ज्यावेळेला मैयाच्या कानावर पडले, नंदराणीच्या कानावर पडले, मंदिरातली मूर्ती जशी स्तब्ध उभी राहावी, यशोदा मैया स्तब्ध उभी राहिली. डोळ्यातून खळखळ पाणी यायला लागलं. देव माझा नाही. कृष्ण कन्हैया जवळ झोपले होते. कृष्ण कन्हैयाच्या जवळ यशोदा मैया झोपलेली होती. कन्हैयाला, लालाला, मैयाला मिठी मारून झोपल्याशिवाय झोप येत नव्हती. मैयाला मिठी मारली होती कन्हैयानं. हे सगळं कन्हैया ऐकत होते. डोळ्यातून पाणी येत होतं कन्हैयाच्या. मैयाला जोरदार मिठी मारली होती. मैया, कन्हैयाला माहित होतं मायेच्या मिठीतली आजची ही शेवटची रात्र असणार. डोक्यावरून हात फिरवत होती, केसातून हात फिरवत होती. कन्हैया माफ कर रे यशोदेला. मला माहित नव्हतं रे तू माझा नाहीस म्हणून, नाही तर मी तुला उकळाला बांधलं नसतं, मी तुला मारलं नसतं. कन्हैया, कन्हैया, या वेळी यशोदेला माफ कर. ऐका ना, ऐका ना, पाया पडण्याच्या उद्देशानं माफी मागावी
यशोदेनं 11 वर्षाच्या कन्हैयाच्या पायावर डोकं ठेवलं आणि डोळ्यातलं गरम पाणी ज्या वेळेला कन्हैयाच्या पायावर पडलं ना, कन्हैया उठले. मैया वेडीस का तू? अगं मी परवा दिवशी परत येणार आहे ना, असं करू नको ना मैया. नाही कन्हैया, तू माझा नाहीस. मैया असं बोलू नकोस. तूच माझी आई होतीस, तूच माझी आई आहेस आणि मी आयुष्यभर तूच माझी आई राहणार आहेस. म्हणून देवकीचा कृष्ण कुणीच म्हणत नाही हो. आज सुद्धा यशोदेचा कृष्ण कुणाचा? यशोदेचा. जन्म दिला नव्हता, फक्त प्रेम केलं. सख्खी बहीण नव्हती कृष्णाची द्रौपदी, सख्खी नव्हती, मानलेली होती. पण कधी कधी रक्ताच्या नात्यापेक्षा सुद्धा मानलेली नाती फार चांगली असतात. कन्हैया झोपेतून सकाळी उठतात बघा. रोज यशोदा मैया कन्हैयाला स्नान घालत होती, रोज मैया आंघोळ घालायची. आज मात्र भगवान यशोदा मैयाच्या अगोदर उठतात आणि आंघोळ करतात. का माहितीये? का माहितीये? मैया उठते म्हणते, कन्हैया स्नान केलंस? हा मैया, मी स्नान केलं. अरे आज कसं स्नान केलंस? नाही मग असंच केलं. का केलं माहिती? देवानं विचार केला, आता यापुढं मला माझी आई कधी स्नान घालणार नाही. सवय लागली पाहिजे ना आपल्या हाताने. आपल्या मुली, आपला मुलगा ज्यावेळेला कुठेतरी कॉलेजला, शाळेमध्ये, हॉस्टेलला राहणार असतं ना, त्या दिवशी माय त्याला म्हणत असते, कपडे धुवून घे, असे भांडे घासले पाहिजे, असे कपडे धुतले पाहिजे. माय ढोरासारखी रडत असते. शिक्षण तर महत्वाचं असतं, पण माईचं प्रेम फार. माईचं प्रेम फार वेगळं असतं. मैयानं हात जोडल्यानं सांगितलं, कन्हैया 2 गोष्टी दे. म्हणले कोणत्या? पहिली गोष्ट, मी तुला मारलंय, मी तुला उखळाला बांधलंय. देवकीला सांगू नकोस ना, देवकीला सांगू नकोस. आता मात्र कन्हैयाचे डोळे भरून आले. मैया असं बोलू नकोस. मी कडकडून मिठी मारली. नंद राजाच्या पाया पडतात कन्हैया. ऐक सांगू, डोक्यात असं होतं, सकाळी सकाळी गोप गोपिकांना, राधेला, गोपाळांना, पेंद्याला, श्रीदामा, सुदामा, मधुमंगल यांना कळण्याच्या अगोदरच निघून जायचं, कारण हे मला जाऊ देणार नाही. त्यांचं प्रेम मला अडवल्याशिवाय राहणार. देवाला सगळ्यात वाईट कशाच वाटत होतं माहिती? मैयाचा निरोप घेणं सोपं होतं, नंद बाबाचा निरोप घेणं सोपं होतं. साध्या भोळ्या गोपाळांचा निरोप घेणं, गवळणीचा निरोप घेणं कन्हैयाला जड जात होतं. दरवाजा उघडला तर दरवाजा उघडल्याबरोबर सगळे गोपाळ, गवळणी दारात उभ्या होत्या. मधुमंगल आला, कन्हैया कुठं चाललास? आम्हाला कळालं तू आम्हाला सोडून जाणार. कन्हैयाचे डोळे भरून आले, नाही रे, मी येणार आहे परत. बोबडे आला, नकोला जाऊ आम्हाला तोडून, तू कुठे चालला देवा? बोबडा बोलत होता ना, नको ना जाऊ, तुझ्यावर आम्ही प्रेम केलंय ना देवा, नको ना आता तोलून जाऊ आम्हाला. कुठं चाललास? आम्ही कुणासोबत गायी सांभाळायच्या, आम्ही कुणाकडे बघायचं कन्हैया? अरे विटी दांडू आपण सोबत खेळलो, चेंडू लगरे आपण सोबत खेळलो. देवा आम्ही तुझ्या पाया पडतो, आम्हाला नको जाऊ सोडू. कन्हैयाला आवरलं नाही. मधुमंगलाच्या गळ्यामध्ये मिठी मारली. मधुमंगला, मी परवा परत येणार आहे. ललिता नावाची गवळण, हे सगळ्या गवळणी पुढे आल्या. हात सोडतोत रे, भीक मागतो आम्ही तुझ्याकडं. आम्ही तुला चोरी करू दिली नाही, मैयाकडे तुझं घरानं केलं. पण देवा खरं सांगू, कधी कधी तुला माहित नसेल,
तुझं चोरी करीत नव्हतास ना, तर आम्ही तुझ्यासाठी घर उघडे ठेवत होतो. चोरी केली हरकत नाही, पण कन्हैया घरी आला पाहिजे ना. तुझं दर्शन झाल्याशिवाय आम्हाला करमत नव्हतं देवा. असा जाऊ नकोस ना. मैया यशोदा दिसली. सगळ्या गवळणी मैया यशोदेच्या समोर गेल्या, हात जोडले आणि सांगितलं, मैया, हा ललिता, मैया, हा मैया, हा रथ कशासाठी उभा केलाय ग दारा? सगळ्या गवळणी यशोदा मातेला, नंद राणीला विचारायला सुरुवात करते. गौळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा कारत शृंगारीला, संदेवो मजला आक्रूर उभासे पाहिजे सजनी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी यशोदा मातेला विचारायला सुरुवात करतात. मैया, गवळण म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा कारत शृंगारीला, सांगे हो मजला. हा रथ दारात उभा केलाय ना, हा रथ शृंगारलेला आहे ना, हा कशासाठी ग मैया? कशासाठी रथ उभा केलाय? आमच्या कन्हैया कुठे सांग ना. हा, आणि मैया, हा दारा जो आक्रूर उभा आहे ना, आक्रूर, हा कोण नवीनच पाहुणा दिसतोय? कशासाठी उभा आहे का आक्रूर? कशासाठी उभा आहे सांग ना. यशोदा मातेचे डोळे भरून आले आणि यशोदा माता म्हणते, तुम्हाला माहित नाही. कंठ दाटून आला आणि यशोदा मैयानं बोलायला सुरुवात केली. बोले नंदाचे पटराणी, सद्गदित हो मोने, मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साजनी, विभळ झाले अंतःकरण, वचन हे ऐकोनी या नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. हो, नंदाचे अंगणी, मिळाल्या गवळणी. सगळ्या गवळणी यशोदा मैयाला विचारतात, मैया, कशासाठी गहारत? आमचा देव कुठं जाणार तर नाही ना? आमचं प्रेम कुठं जाणार तर नाही ना? आम्ही प्रेम दिलं होतं त्याला, खूप प्रेम दिलंय त्याला. मैया कुठं जाणार तर नाही ना? बोले नंदाची पट्टराणी, सद्गदित होनी, बाई, मथुरेशी चक्रपाणी, जातो गे साजनी, विवळ झाले मन वचन ऐकोनी, अंतकरण स्तब्ध झालं, मन विवळ झालं, डोळ्यातून खळखळ पाणी व्हायला लागलं. एखादी मुलगी वाट लावत असताना जसा घरच्या लोकांमध्ये आक्रोश असतो, एकुलता एक तरणा बांड मुलगा मेल्याच्या नंतर गावाला जसं दुःख होतं ना, आज गोकुळामध्ये कुणीतरी मेले का काय एवढं दुःख होतं. सगळ्याचे डोळे पाण्याने डबडबत होते, देवाकडे बघत होते. न्यायला येणाऱ्या अक्रूराला गवळणी शिव्या देत होत्या. अक्रूरा चांडाळा,
धाडिले घात करवाते बधीसी सकळा लक्ष द्या, आक्रूर लक्ष द्या सगळ्यांनी शब्दाकडे. तैसीच करणी या सगळ्या गवळणी अक्रूराला शिव्या द्यायला सुरुवात करतात. अक्रूरा चांडाळा तुझं कोणी धाडिले? अक्रूरा चांडाळस, कुणी धाडलंय तुला? कशासाठी आलास? का घात करू आला? वधीशी सकळा त्यांचा घात करण्यासाठी आलास. आणि तुझ्या जर हिम्मत असेल तर अगोदर आमच्या अंगावरून रथ घाल आणि मग आमच्या देवाला घेऊन जा. आमच्या अंगावर नको नेऊ भगवान. अक्रूरा नको नेऊ भगवान. सगळ्या गवळणी रडतायत. राधा रडते, ललिता रडते, मधुमंगल रडतोय, श्रीरामा रडतोय. हात पसर शिव्याही देतात आणि त्याच्या पुढे पदर पसरतात. नको ना नेऊ आमच्या देवाला. कशाला नेतोस ना? ज्यावेळेला अक्रूर काहीच बोलत नाही, फक्त खाली बघतोय ना, तेव्हा आता कन्हैयाच्या समोर 11 वर्षाचं कन्हैयाचं वय. ऐका ना, 50, 25, 30, 40 वर्षाच्या गवळणी कन्हैयाच्या समोर जातात, हात जोडतात आणि विनंती करतात, देवा नको न जाऊ, आम्हाला सोडून देवा. देवा सोडून का जातो सांग ना? सगळ्या गवळणी देवाला विनंती करताय. छोड़ के न जाओ, छोड़ के न जाओ, तुझको हमने है अपना माना, तुझको हमने है अपना माना. छोड़ के न जाओ कन्हैया, छोड़ के न जाओ कन्हैया, तुझको हमने है अपना माना, तुझको हमने अपना माना. ओ कान्हा, ओ कान्हा, तुझको हमने है अपना माना, तुझको हमने है अपना माना, तुझको हमने है अपना माना, तुझको हमने देवा सोडून जाऊ नको. ऐका गड्या, सगळ्या गवळणी देवाला विनंती करतात, तुला मी आपलं मानलंय ना, असा का घात करतोस रे? असं अर्ध्यावर सोडत नसतात का नाही? एक तर मग तेव्हा सांगायला पाहिजे होतंस की तुम्ही माझ्यावर प्रेम करू नका, मी तुम्हाला अर्ध्या सोडून जाणार आहे. असं अर्ध्यावर डाव मोडू नको ना देवा. असं का करतोस? प्रेम शिकवणारा तू आणि तूच आम्हाला प्रेमामध्ये अर्ध्यावर सोडून जातोस. एक तर प्रेम कधी कुणावर करू नका आणि केलं तर कुणाला अर्ध्यावर सोडून जाऊ नका, ही विनंती असेल. देवा असं करू नको. देवाचे डोळे पाण्याने डबडबले, देव रडायला लागले, सहन झालं नाही. मी एक पाऊल आता रथामध्ये टाकला आणि रथामध्ये भगवान चढले. रथात पाऊल टाकल्याबरोबर सगळ्या गोकुळामध्ये आकांत व्हायला. रथी चढले पण माणी, अकांत गोकुळी. रथी चढले वन माळी, अकांत गोकुळी. भूमी पडल्या ब्रज
टाकल्याबरोबर गोकुळामध्ये आकांत व्हायला लागला. सगळे लोक रडायला लागले. सगळे लोक. आम्ही आष्टीला कथा केली होती. आष्टीला चाकरवाडीच्या माऊलीच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तर कथा संपली आणि मी ज्यावेळेला जायला निघलो ना, माता या बायका सुद्धा गळ्यात पडून रडत होत्या, तोंडावून हात फिरवत होत्या, मुके घेत होत्या. महाराज जाऊ नका. म्हटलं कसं कसं जमेल, जावं तर लागेल ना, बरोबर आहे का नाही? आकांत, सगळं आकांत. आपण बघितले असेल क्लिप कुठेतरी इंस्टाग्रामला वगैरे तुमच्या बघितली असेल तुम्ही. सगळे लोक रडत होते, लहान लहान लेकरं रडत होते, छोटे छोट्या मुली रडत होत्या. तेवढं प्रेम, तेवढा जिव्हाळा, त्याच्यामध्ये स्वार्थ नव्हता ना. निस्वार्थी प्रेमाचे अश्रू काही आगळे वेगळे असतात. रती चढले वनमाळी आकांत गोकुळी, नयनीच्या उदकाने भिजली धरणी. डोळ्यातल्या पाण्यानं सगळी जमीन भिजली होती आणि आता काय करावं काही कळत नव्हतं. त्यावेळेला सगळ्या गोपिकांचा विरह देवाला सहन झाला नाही आणि भगवान आता त्या ठिकाणी बस अक्रूराकडे बघतात आणि अक्रूराला विनंती करताय. देव बोले अक्रूरासी, वेगे हाकिरथासी. देव बोले अक्रूरासी, वेगे हाकिरथासी. या गोपीचा पहावे मजसी. या गोपीच्या पहावे मजसी. एका जनार्दनी रथ निगोनी. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. देव बोले अक्रूराशी, वेगी हाक रथाशी. या गोपीच्या शोकाशी न पाहे मजसी. एका जनार्दनी रथ गेला निघोनी. भगवान परमात्मा त्या गवळणीकडे बघत होते. लांब पर्यंत रथ जाईपर्यंत भगवान सुद्धा गोपिकांकडे बघत होते. गोपिका सुद्धा रडत होत्या. यामध्ये दोन स्त्रियांची अवस्था अतिशय वाईट होती. मैया यशोदेला त्या ठिकाणी चक्कर आली होती. मैया यशोदा बेशुद्ध होती. नंद गावला आणि तिथूनच 8 किलोमीटरवर उंच टेकडीवर राणी सारखी राहणारी बरसाण्याची राधा, ती राधा सुद्धा बरसाण्याला वृषभानूच्या महालामध्ये बेशुद्ध होऊन पडली होती. देवा, आज आम्हाला सोडून जातोस. देव म्हणत होते मी परवा येणार आहे, परवा येणार आहे. पण अंतकरण सांगत होत की देवा तू परवा नाहीस येणार. राधेची अवस्था किती वाईट झाली होती. राधा म्हणत होती देवा मन भरलं का रे तुझं? वाटलं होतं स्वार्थी दुनियामध्ये तू तरी निस्वार्थी प्रेम करणारा निघशील. कन्हैयानं म्हणावं राधे माझं निस्वार्थी प्रेम आहे. देवा निस्वार्थी प्रेम करणारे असे अर्ध्यावर सोडून जात नसतात रे. आयुष्यभर तुझ्या नावाचं कुंकू लावून राहील देवा. आयुष्यभर तुझी म्हणून राहील. लग्नाच्या 16,108 होत्या.
पण जगामध्ये कुठंच रुक्मिणीचा आणि कृष्णाचा फोटो नाही. फोटो तुम्हाला राधेचा आणि कृष्णाचा बघा. सच्च्या प्रेमामध्ये ही ताकद असते. वय झालं की प्रेमयुक्त अंतकरण जाग होतं. पण मुलींनो, मुलांनो, प्रेम तर होतच असतं, पण निवड थोडीशी चुकू देऊ नका. निवड चुकू देऊ नका. प्रेमाची निवड जर चुकली ना, आयुष्य उद्ध्वस्त होऊन जातं आयुष्य. त्यामुळे एवढं पवित्र अंतकरण कुणालाही देऊ नका. माझ्या माईंनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भावांनो, पवित्र अंतकरण परमात्म्यानं तुम्हाला दिलंय. कुणाला तरी देण्यासाठी नाही, कोणीच कामाला येणार नाही. आजपर्यंत जे झालं असेल ते गंगेला मिळालं. दर्जी बोरगावला स्वामींच्या दरबारामध्ये आम्ही कथा ऐकली. तर आजपासून आपलं मन, आपलं प्रेम, आपलं अंतकरण कधीच या नासक्या शरीराला कुणाला समर्पित करायचं नाही. जो अजामर आहे ना, तर भगवान कृष्ण कन्हैया, त्याला आपलं संपूर्ण जीवन समर्पित करा. देवाला संपूर्ण जीवन समर्पित करा. परमात्म्याला ज्या दिवशी संपूर्ण जीवन समर्पित कराल ना, त्या दिवशी देव सुद्धा तुमची दखल घेतल्याशिवाय राहणार. काय सुंदर आहे सगळं हे. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास मी सांगतोय, आणि 5000 वर्षापूर्वी जसं वातावरण होतं तसंच मला माझ्या डोळ्यासमोर ही कथा सांगताना दिसतंय की आपण त्या युगात होत. त्या युगात आहे. कारण हे कलियुग आहे. या युगामध्ये खरं प्रेम करणाऱ्या गवळणी नाहीत राहिल्या. खरं प्रेम करणारे गोपाळ राहिले नाही. कुठं राहिले? 3 वर्षाच्या प्रेमासाठी जर मुलगी बापाला फाशी द्या म्हणत असेल, नांदेडची घटना सांगतोय मी, तर कुठं राहिले? कुठं राहिले काय आता सांग. एक गोष्ट फार महत्वाची. काही लोक म्हणतात पहिलं प्रेम विसरता येत नाही. बघा ना इकडे, काही लोक म्हणतात पहिलं प्रेम विसरता येत नाही. वाईट याचं वाटतं की मग आई वडिलाला कसं काय विसरत असतील. कारण पहिलं प्रेम तर आई वडील असतात ना आपले. कसं काय विसरत असतील. लोक बदलले, जमाना बदललाय. मला एकानं फार सुंदर लिहून पाठवलं होतं. म्हणजे महाराज एवढं माझं सांगा, इसने एक शेर भेजा है. झूठों के बीच में मैं सच बोल बैठा. झूठों के बीच में मैं सच बोल बैठा. वो नमक का शहर था और मैं अपनी जखम खोल बैठा. फार सुंदर लिहून पाठवलं होतं. कृष्ण आलाय आमचा शिरोळे, आणि आमचे सुशीलजी यादव तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. लातूरून त्यांच्या मातोश्री सुद्धा आल्यात. त्यांनी स्वतः बोलमाळी बालाजी मंदिरात माझी शिवमहापुराण कथा ठेवली होती, वैयक्तिक ठेवली होती. आईची इच्छा होती, आई पण इथं आल्यात आणि सुशील पण इथं आलाय. आईची इच्छा होती की मला एकदा कथा करायची महाराजांची, आणि स्वतः वैयक्तिक कथा ठेवली होती माझी. चांगल्या माणसाचं नाव आम्ही नेहमी घेत राहतो की ते परमार्थ साधना करत आहे. लक्षात आलं माझं बोलणं? काय सांगतो? झूठों के बीच में मैं सच बोल बैठा. झूठों के बीच में मैं सच बोल बैठा. वो शहर था नमक का, मैं अपनी जखम खोल बैठा. कळतच नाही काय होतं काय होत नाही, लक्षात येत नाही. काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत.